श्री स्वामी समर्थ। कोणत्या बोटावर मोत्याची अंगठी घालावी जाणून घ्या फायदे आणि विधी। 1. रत्नशास्त्रानुसार प्रत्येक रत्न कुठल्या तरी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात। जर कुंडलीत कुठलाही ग्रह कमजोर असेल तर रत्न वापरून त्या ग्रहाची स्थिती मजबूत करता येते। 2. रत्नशास्त्रानुसार मोती रत्नाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे। चंद्राप्रमाणेच मोती हा शांत, सुंदर, पांढरा शुभ्र आणि शीतल असतो। तो समुद्रातील शिंपल्यातून काढलेला मोती हा गोल आणि पांढरा शुभ्र असतो। 3. रत्नशास्त्रानुसार मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशींचे चांदीचा वापर करून बनवलेली अंगठी घालू शकतात। चंद्राची महादशा झाल्यावर अशी अंगठी घालणे शुभ मानले जाते। 4. कुंडलीत जर चंद्र कमजोर झाला असेल तर चंद्राची ताकद वाढवण्यासाठी मोत्याची अंगठी घातली जाते। तसेच कुंडलीत चंद्राची जागा खाली असेल तर अशी अंगठी न घालण्याचा सल्ला दिला जातो। 5. ज्योतिषशास्त्रानुसार मोत्याची अंगठी घातल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते। जर कुणावर आर्थिक संकट आले असेल तर अंगठीत सफेद मोती घालणे शुभ मानले जाते। ही अंगठी घातल्यामुळे त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते। 6. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांनाही मोत्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो। अंगठीत मोती घातल्याने मन स्थिर होतं आणि राग कमी होतो। विद्यार्थ्यांनी मोत्याची अंगठी घातल्यास परीक्षेत यश मिळतं। 7. मोती चांदीच्या अंगठीत घालावा आणि ही अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत शुक्ल पक्षाच्या सोमवारी रात्री घालावी, कारण रात्री चंद्राची शक्ती वाढते। 8. पौर्णिमेच्या दिवशीही मोत्याची अंगठी घातली जाते। 9. मोत्याची अंगठी पंचामृतात भिजवून गंगाजलाने साफ करून घ्या आणि ही अंगठी बोटात घाला। 10. मोतीसह पिवळा पुखराज आणि मुंगाही वापरू शकता। अशा वेळी इतर रत्ने वापरू नका। 11. मोत्याची अंगठी वापरताना मोत्याचा शरीराशी स्पर्श होईल अशा रीतीने अंगठी बनवून घालणे महत्त्वाचे आहे। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।